शुभ सकाळ भावांनो. तर बघा मी आता रात्रभर झोपलो एक साईड आणि माझी मान दुखते एकदम, मुवमेंट करत नाही तेवढं. तुम्ही पण एक साईड नको झोपू, झोपलं तर सरळ झोपा नसता पालता झोपा बरं का. माझी मान दुखते. चला पहिलं पाणी पिऊ, आता पण उठलं आहे. तरी भावनो आपण आले पशी आणि आज थोडा अवतार बरा नाही आपला. आणि काल तर तुम्हाला माहितीच आपली तब्येत खराब होती, काल लागून गेले माझे. आणि रात्री मी गेलो दवाखान्यामध्ये, गोळे बिळे घेतलं. तर चला वरी जातोय आपण. कसं आहे वातावरण वरी भावांनो? तर आत्ता वाजल्यात बघा 5 वाजल्यात. सूर्य पण भारी दिसतोय, सगळंच भारी दिसतोय. बरं आहे ना वातावरण? ओके, खतरनाक आहे वातावरण. आपलं वातावरण कसं आहे तुम्हाला माहितीच आहे. आज थोडं फ्रेशच आहे मी. काल तुम्हाला सांगितलंच आहे माझी काल पोट दुखत होतं, गेलं हॉस्पिटलला. इथं मी बघितलं असेल, पूर्ण बोलायचं होतं, थोडं कारणामुळं स्किप केलं मी. तर सॉरी भावनो. संध्याकाळी गेलो हॉस्पिटलला, गोळे बिळे गेलं आणि असं आपण तंदुरुस्त आहे बघा. बरं का, बघा पोट का दुखत होतं माहिती आहे ना, कारण की बायसेप मारताना मी काळजी नाही घेतला, त्यामुळं पोटाला त्रास झालेला. तर तुम्ही बायसेप मारताना नक्की 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 सपोर्ट घ्या, म्हणजे सेफ्टी घ्या स्वतःची. जसं मला झालंय ना, लय त्रास झाला. तुम्ही नेक्स्ट टाइम मी पण काळजी घेतो, तुम्ही पण काळजी घ्या. कोणतं पण वर्कआउट मारताना तुम्ही सेफ्टी लावून वापरा. ते म्हणजे कसं माहिती आहे ना, दिवसच बेकार गेला माझा, पार माझ्या पोटाची वाट लागली. आणि संध्याकाळी मी ही चपाती पण खालतं. ही चपाती नको खाऊन म्हणून मी एवढं झवा खाल्ला. चपाती पण झालं बायसेपसाठी, दोन्ही बी एकदम मिक्स झालं आणि पोटाला आखडून धरलं आणि माझी वाट लागली. मला माहितीच आहे आपलं तोंड कसं होतं, अवतार कसं होतं. काळजी घ्या आणि शिळ जेवण जेवू नका, माझ्यासारखं तुमचं होईल. पहिला आपण मारत होतो आपलं जिमचं वर्कआउट आणि एनर्जी आपली पूर्ण डाऊन व्हायची. आम्ही काय करणार, पहिलं आपलं चॅलेंज कम्प्लीट करणार पहिलं, नंतर काय करणार माहिती आहे ना तुम्हाला, जिमचं वर्कआउट. चला आपल्या चॅलेंजकडे जाऊ. आज आहे दिवस आपला एपिसोड 4 दिवस नाही, आता एपिसोड काहीतरी चेंजेस करत राहायचं स्वतःमध्ये बरं का. तर आज आहे आपला 4था एपिसोड. बघू, धमाल करू आपण. स्टार्टअप सुरुवातपासून करू, म्हणजे वॉर्मअप पासून करू. तरी चला, तर पहिलं आपण बघा सगळं साहित्य आणलंय आपलं. तर चला, मला ऊन लई लागते बघा, एकदम कडक आहे ऊन. लवकर नाही वेळ घालता, चालू करू आपण वॉर्मअप पासून स्टार्टअप करू. तुम्हाला माहिती आहे आपलं पहिलं वॉर्मअप काय आहे काय नाही. तर पहिलं आपलं वॉर्मअप आहे जम्पिंग जॅक्स, असंच काहीतरी नाव आहे. तरी चला ह्याचे घेऊ रॅप आपण बघा 25 घेऊ. चला स्टार्टअप करू. ऊन लागते बरं का, डोळे थोडे झापतात माझे बरं का. कमेंट नका करू काय पण, आज डोळे उघडे ठेवायला येत नाही कारण की ऊन जास्त आहे बरं का. तरी चला आपण स्टार्टअप करू. तरी आता आहे दुसरी बघा, रोल आहे. चला रोल घेऊ लगेच. आता कशाला चाललं, कर वॉर्मअप.
वॉर्मअप झाला. आता तुम्हाला माहित आहे आपलं चॅलेंज काय, हँड स्टंट. तर सांगा दिसरलो तर सॉरी भावांनो. तर आपला हे चॅलेंज हँड स्टंट आणि हे चौथा आपण आपल्या हाताला सेफ्टी वापरू. तर आपण लिहिलं आहे पहिलं आहे आपली माहिती आहे ना तुम्हाला काय मारायचं आहे. पहिलं आपण पुशअप मारू. जिमचं पण वॉर्मअप मध्ये ॲड केले, जिमचं पण पुशअप मारू. आज आपण मारणार आहे बॅक. तर आपलं सांगतो तुम्हाला मिक्स करू, आपण चॅलेंज कम्प्लीट करू. आपण वॉर्मअप ह्याच्यातच करू, नंतर डायरेक्ट आपल्याला जिम मारू घरी जायचं. तर आपण मारू पहिलं नॉर्मल पुशअप आणि आपले हिंदू पुशअप आणि आपले डायमंड घेऊ लगे. वॉर्मअप कंप्लीट झाला, तुम्ही बघितलं असेल. आपण जिमचं पण वॉर्मअप इथंच घेतले. तर आज आपण मारणार आहे बॅक आपले चॅलेंज. तर पहिलं आपण चॅलेंज घेऊ की पहिलं आपण बॅकचं पण मिक्स केले, तर चॅलेंजचं पण मिक्स वॉर्मअप करून कंप्लीट केली, कारण की आपल्याला त्रास नका डबल काम करायचं नाही. चेंजेस केले. पहिलं आपण जिम मारायचं, एकदम आपला मूड खराब व्हायचा, जी नाही राहायची. आपण थोडे चेंजेस केले स्वतःमध्ये. आपण मारणार आहे पहिली एक्सरसाइज पुशअपची, मला तर हँड पुशअपच आहे ना, हँड पुशअप नाही काय बोलायला का विसरलं नाव मी, एक मिनिट. स्टंट चॅलेंज आहे आपलं मध्ये बघा कन्फ्युज होला. तर आत्ता आपलं झालं वॉर्मअप कंप्लीट. आपण मारणार आहे पहिली एक्सरसाइज पाईक पुशअप. तर काल आपण मारलं 10, आपण मारू 15. ॲडव्हान्स आहे 15 घेऊ. पहिलं एक्सरसाइज आहे आपली पाईक पुशअप आणि आपण मारणार आहे रॅप पहिल्या सेटमध्ये 15. आणि दुसऱ्या सेटला आपण 15च मारू. नाही 15च मारू आपण. एका दिवशी जास्त म्हणलं तर काल आजच आपण चांगला झालाय. दुसऱ्या सेटला आपण 15च मारू, त्याचा गॅप घेतो. चुकीचं मारला अजून पाय जवळ घ्यायचा आपल्याला. तर दुसऱ्या सेटला आपण थोडे पाय जवळ घेऊ. 15च मारायचं आहे, परंतु प्रॉपर मारू नाही करायचं. मी चुकी केली आता, पहिले बघितलं मी आता. आपण प्रॉपर मारले, 15 मारले. जाणं गेलं ते बघा. चुकीचं मारल्यामुळं बरोबर इझी गेली. मात्र कळलं की चुकीचं मारलं किती बी जाऊ शकतात, प्रॉपर मारलं तर कमी जाऊ शकतात. चला दुसरा सेट त्याचा गॅप घेऊ. आता घेऊ तिसरा सेट 15 घेऊ. आता आपण प्रॉपर मारलंय, माझा मूड फ्रेश आहे. रेस्ट करणं आपल्यासाठी चांगलंच आहे. रेस्ट केलं तर आपण नेक्स्ट टाइम आपल्याला चांगलं जातील, ताकद भेटेल आपल्याला. तर आपला तिसरा सेट आहे, तर घेऊ.
आपली एक्सरसाइज कंप्लीट झाली. 5 पुशअप. मग आपण घेणार आहे हिंदू पुशअप. अलग होते आपण वॉर्मअप मध्ये जे केले ना, आणि हे एकदम प्रॉपर हिंदू पुशअप. 1 मिनिटाचा गॅप घेऊ, लगे भेटू आपण. तर भावांनो आता आपण घेणार आहे हिंदू पुशअप. काल आपल्याला जाऊ द्या, कालचा दिवस खराब आहे. कालचं आठवून माझं डोकं दुखतंय. आपण हिंदू पुशअप घेऊ. किती मारायचं ते मला काय माहित नाही, तुम्ही बघायला येऊ किती मारतं काय नाही. प्लेट गेले आणि 9 जात नव्हता. थोडं बिघडलं माझं बॅलन्स. तर आपण 1 मिनिटाचा गॅप घेऊ. तर भावांनो आता आपण घेऊ दुसरा सेट. 1 मिनिट रेस्ट केले तर बघू दुसऱ्या सेटला किती येतात काय नाही, मलाही माहित नाही तेवढं. त्याला घेऊ. तर भावंड आपल्याला फक्त 6च गेले. 7 होतं तुम्ही बघितलं बघा. हिंदू पुशअप अवघड आहेत बरं का. हिंदू पुशअपला तुम्ही कमी नका समजू. फर्स्ट टाइम आता 4था दिवस आहे ना आपला. हा दिवस आहे एकदम हार्डवर्क गेलं. आता 3रा सेट बाकी आहे आपला अजून. तर बघू 1 मिनिटाचा गॅप घेऊ मध्ये. आपला 3रा सेट. 3 सेट मारायचं. आपल्या 3ऱ्या सेटला किती जातात काय नाही. माझा अवतार एकदम बेकार झालाय. तर आज माझा मूड पण चांगला आहे. तरी चला घेऊ 3रा सेट लवकर. हिंदू पुशअप आवडतला. हिंदू पुशअप झालं. 5च गेले मला आणि 6वं नाही जात होतं. हिंदू पुशअप जसं नाव आहे ना पण तसले हार्डवर्क आहेत. पुशअपला कमी नका समजू. मी मारतोय पहिलं वॉर्मअप मध्ये. ते थोडं अलग टाईपचे होते, सोपे होते ते. हे एकदम हार्डवर्क आहे. तरी आता 1 मिनिटाचा गॅप देऊ, लगी जाऊ आपण. किती वा 5 पुशअप झालं. हे आपलं हिंदू पुशअप झालं. आता 3री एक्सरसाइज घेऊ आपण. हां 3रीच आवडतं. 5 पुशअप झालं, 2 पुशअप झालं, 3रीच आहे. तर आपण हेड स्टँड म्हटलं तर आपण आता डोक्यावर होल्ड करू. इथंच आपल्याला काल तर काही जमं नाही गेलं. तर काल तर तुम्हाला माहितीच आहे माझी तब्येत खराब होती. तर आता बघू आपला 4था दिवस आज. तंदुरुस्त दिसतो मी. आता वर्कआउट बी नाही केलं. आता सगळं झाल्यावर मग खाली जाऊन वर्कआउट करायचं. एकदम तंदुरुस्त आहे. तर बघू करायचंच आज काय जे होईल ते बरं का. तर चला घेऊ. मोठी गलती झाली. मी शूटच नाही केलं पहिल्या सेटमध्ये. मला वाटलं मी शूटिंग चालूच ठेवले. तर सॉरी बरं का. तर आपला 2रा सेट आहे अजून. तर चला 2रा सेट घेऊ. नो आता पहिला आणि 2ऱ्या सेटला पण आपलं काही नाही झालं. शूटच नाही झालं. पहिल्याला बी मला वाटतं चालू केलं तर ऑटोमॅटिक बंद झालं. म्हणते फाइंड फेस म्हणते, म्हणजे तुमचा चेहरा दाखवा म्हणते. आणि 2ऱ्या पण सेटला तसंच सेम झालं. 3ऱ्या सेटला आपण तोड दाखवू. बघा बघ कॅमेरा भावा बघ. हां चला 3रा सेट घेऊ.
भेटलाय आपल्यामध्ये भरपूर फरक पडलाय. काल तर तब्येत खराब होती, आज भरपूर राग आहे आणि त्याच्यामुळे चला म्हणलं आता आपल्याला घ्यायचंच आहे. एनर्जी काय माहिती आहे का, एवढी वर्कआउट नाही केली जिमचा, एवढी एनर्जी आहे. चेंजेस करत राहायचं आपण, जसं परवडलं आपण तसं करायचं. बघा बॅलन्स करायचं मला कळालं. तुम्ही तर होल्ड करायला शिकलालं आणि तुम्ही होल्ड म्हणजे थांबला हातावर, तुमचं तर बॅलन्स बिघडत. बघा पहिलं कोपरे असे ठेवायचे, मग असं घ्यायचं, मग या दोन्हीमध्ये मुंडी ठेवा तुमची, म्हणलं की ताकद लावा कोपऱ्यानं आणि तुमच्या बॉडीला उचलावर ये. उचलल्यानंतर समजा तुमचं बॅलन्स बिघडला आलं, समजा मागे येत असं तर कोपऱ्याला ताकद लावा, म्हणजे तुमचं बॅलन्स तिथंच राहील. आणि समजा पुढे चाललं डोक्या म्हणलं तर बघा मागे गेलं तर पुढे चाललं तर तुमच्या डोक्याला ताकद लावा, म्हणजे तुमचा बॅलन्स तोल होईल बरोबर. मागे चाललं तर कोपरा, पुढे गेलं तर आपली, बरं का दोन्ही पण लावा, म्हणजे तुम्हाला डोक्याला त्रास नाही होणार. जास्त ताकद लावा कोपऱ्याला. तर आपल्याला समजलं तर आपण कमी दिवसात शिकू. तर आता आपल्या फायनल आहे वॉल हँडस्टँड. तर चला लगेच घेऊ. चला किती वेळ करता का नाही, मोबाईल सोबतच घेऊन जातो, लगेच सांगतो तुम्हाला किती वेळ केले का नाही. Sorry, it's DJ. संपला आहे आजचा दिवस, भरपूर फरक पडला एपिसोड म्हणा. तर माझं काही चुकलं पिकलं तर मला कमेंट करा. तर चला आता भरपूर लेट झालं, आपण कमीत कमी 1.25 तास दिले याला. आता बघू ह्याची बघा. तर माझं काही चुकलं तर मला कमेंट करा. माझ्यात भरपूर मला वाटते बघा कन्फ्यूज होते, मला वाटते मी शिकल अजून 4 दिवसात, अजून 100% शिकेल 4 दिवसामध्ये. तर चला आता काय करायचं नाही, 4 दिवस नाही लागल, महिना लागल बरं का. मी कसं माहिती का बिगिनर आहे ना, त्याच्यामुळे बिगिनरपासून स्टार्टअप करतो. तुम्ही पण बघून स्टार्टअप करा. मला किती दिवस लागते काय नाही, मी काय करतो काय नाही, स्टार्टअप करा बरं का. मी काय तुम्हाला खोटं नाही बोलत, मला काहीच नाही येत नाही. आणि शखर जाऊ का काहीच येत नाही मला हँडस्टँडचं. मी पण शिकतोयच, त्याची स्टडी केलं म्हणून थोडं नॉलेज येते मला. तर चला सगळं संपलं, स्ट्रेचिंग करू, मग जिमचं वर्कआउट करू, मग घरला जाऊ.